नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. जागतिक पुस्तक दिन या प्रसंगी उत्कृष्ट भाषण कसं करावं याची माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी दिवसासाठी एकत्र आलो आहोत. तो म्हणजे जागतिक पुस्तक दिन. होय मित्रांनो, पुस्तक म्हणजे फक्त कागदाची जोड नाही, तर ते ज्ञानाचा खजिना आहे. पुस्तक आपल्याला बोलत नाही, तर आपल्याला जगायला शिकवतं. ते चालत नाही, पण आपल्याला योग्य दिशा दाखवतं. इतिहासातील अनेक महान व्यक्तींचं यश हे त्यांच्या वाचनाच्या सवयीमुळेच घडलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधीजी यासारख्या व्यक्तींनी पुस्तकांमधूनच आपलं व्यक्तिमत्व घडवलं, फुलवलं आणि समाजाला दिशा दाखवली. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या गर्दीत आज आपण सर्वजण पुस्तकांपासून आज दूर जात आहोत. ही चिंतेची बाब आहे. परंतु मोबाईल तुम्हाला माहिती देतो, पण पुस्तक तुम्हाला खऱ्या अर्थानं समज देण्याचं काम करतं. मोबाईल वेळ घालवतो, पण पुस्तक तुमचं आयुष्य घडवतं. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही वाचनाची सवय लावा. दररोज किमान 15 ते 20 मिनिटं जरी वाचन केलं तरी तुमच्या विचारांमध्ये खूप मोठा बदल घडू शकतो. पुस्तक आपल्याला नवे विचार देतात, आपली कल्पना शक्ती वाढवतात आणि आपल्याला चांगला माणूस बनवतात. म्हणूनच म्हणतात, वाचन करा, विचार वाढवा आणि जीवन घडवा. होय, चला या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी एक प्रभावी संकल्प करूया. दररोज वाचन करू, चांगली पुस्तकं निवडू आणि इतरांना देखील वाचनासाठी प्रेरित करू. म्हणून जाता जाता आपल्याला सांगेल, वाचाल तर वाचाल, मैत्री करायची तर पुस्तकांशी करा. हेच या निमित्तानं आपल्याला सांगेल आणि या शब्दात मी माझं विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते घडवतोय. या मिशन मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा.